पार्किंग आहे का दादा पुढे? दोन आणणार होतो चायनीज. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आता वाजले सकाळचे 6. आम्ही इतक्या सकाळी कुठे चाललेलो आहे हे तर तुम्हाला माहिती पडेल. सांगून देऊ? ठीक आहे, सांगून देते. आज आम्ही चाललो आहे ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला. म्हणजे वीकेंड आहे तर म्हणून आजची जी आहे, आज सॅटर्डे मॉर्निंग आहे तर म्हणून म्हटलं सकाळी निघून जाऊ तर आपलं एक ज्योतिर्लिंग दर्शन होऊन जाते. याच्या आधी आमचे 2 ज्योतिर्लिंग झालेले आहे. आम्ही भीमाशंकर गेलेलो आहे आणि भीमाशंकर गेलो आहे आणि नाशिकचं जो आहे ना त्र्यंबकेश्वर ते ज्योतिर्लिंग आमचं झालेलं आहे ना. प्रत्येक वेळेस आमच्यासोबत कोणी कोणी होतं. पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे आम्ही आमच्या फॅमिलीसोबत केलं होतं अँड लास्ट जे भीमाशंकर केलं त्याच्यात माझे फ्रेंड्स वगैरे होत्या. सो आजचं ज्योतिर्लिंग आहे, आमचे कोण स्पेशल गेस्ट आहे हे बघायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे व्हॉट जस्ट हॅपन, म्हणजे आम्ही हा जो आहे ना डेटा केबल हा विसरलो. तर मग मॅप कसा बघायचा म्हणून आम्ही आता गाडी साईडनी लावून आता हे पुन्हा जो आहे ना आपला डेटा केबल आणायला गेलेले आहे. अँड नेक्स्ट असा झाला, म्हणजे घाईघाईत होणाऱ्या गोष्टी. आणि नेक्स्ट असं झालं की मला वाटलं यांनी घराची चाबी घेतली ते हे बाहेर निघाले, तर दोनच्या दोनही चाब्या घरात राहिल्या. बट आम्ही एक गोष्ट, म्हणजे याच्या आधी आमच्यासोबत असे 1-2 वेळा किस्से झालेले आहेत. तर आम्ही अजून एक जी थर्ड पेअर आहे ना चाबीची ती आम्ही आमच्या कारमध्ये ठेवतो. तर म्हणून आम्ही वाचलो आज, नाही तर ही एक पुन्हा डबलची कसरत झाली असती. कारण याच्या आधी एक वेळा आमच्यासोबत झालं होतं आणि कारची चाबी त्यांच्या जवळच असते, तर म्हणून एक चाबी जी आहे आम्ही कारमध्ये ठेवलेली आहे. सो ही पण हॅक जी आहे ना ही तुम्ही नक्की यूज करून बघा, युजफुल आहे. सकाळी आम्ही निघालेलो आहे तर आम्हाला मिळाला हा बनमस्का चाय. तर आता आम्ही घेतलं बनमस्का, म्हणजे जे मी पिल थोडंसं. म्हणजे मुंबईतून निघताच इतका मोठा असा जाम लागून गेला, म्हणजे निघायलाच किती वेळ लागून जाते आपल्या घरापासून तर बाहेरपर्यंत. हे घोडबंदर रोडवरचं जे ट्रॅफिक आहे ना, जाणाऱ्याची पूर्ण इच्छा मारून देते, इतकं ट्रॅफिक राहते. आणि बसून राहा म्हणजे किती वेळपासून आम्ही फक्त ट्रॅफिकमध्ये आहोत. ऑलमोस्ट 3 to 4 hours नंतर आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं जिथे आम्हाला ब्रेकफास्ट करायला थांबायचं होतं. बट मग मी म्हटलं 10-10:30 तर तसेही वाजले, जेवण करून घेऊ. बट त्याच्याकडे जेवण अवेलेबल नव्हतं. सो आम्हाला थोडा हेवी ब्रेकफास्ट करायचा होता म्हणून त्यांनी घेतला आलू पराठा आणि मी घेतला गोबी पराठा आणि ताक त्याच्यासोबत. आणि आम्ही निघालो आमच्या जर्नीला. आम्ही मधात थोडं थांबलं होतं, म्हणजे इतकं सुंदर वेदर होतं. म्हणजे समृद्धी हायवे आहे हा. ही दारणा नदी आहे. तर थोडं आम्ही गाडीलाही थोडं रेस्ट, कारण ॲट अ स्ट्रेच गाडी चालत होती. आणि हा जो निसर्गरम्य आहे हे खूप दिवसानंतर मला बघायला मिळत आहे. खूप छान वेदर आहे. पार्किंग आहे का दादा पुढे? आहे ना. आणि आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. आणि तुम्ही बघितलंच असेल मॉर्निंगला जेव्हा आम्ही 6 to 6:30 वगैरे जेव्हा निघालो त्यावेळेस 12:15 वाजता पोहोचू असं दाखवलं होतं. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट 2:30 वाजता. म्हणजे 2-2.5 तास आम्ही लिटरली लेट झालो आहे. म्हणजे दिस इज द पॉवर ऑफ मुंबईज ट्रॅफिक. म्हणजे जर समजा आपण कोणते प्लॅन करून निघाले असेल तर त्यावेळेस ना काहीतरी वेळ हातात घेऊन चालावाच लागतो. आणि हे काका आमच्यासाठीच थांबले होते असं मला वाटलं होतं. आमची जशी गाडी आली ती थांबले होते यांना अष्टगंध वगैरे लावायला. मग आम्ही आमच्यासोबत आम्हाला जॉईन करणारा तिरुशाली आणि सत्यम, आम्ही त्यांचा वेट करत होतो. त्यांना यायला थोडा वेळ, ते पुण्यावरून येणार होते आणि आम्ही मुंबईवरून आलो, तर त्यांना यायला थोडा वेळ होता. तर म्हणून आम्ही इथे एक रेस्टॉरंट मिळालं, तिथे आम्ही बसलो. आणि सगळं तिथे ऑइलीच गोष्टी होत्या. तर मग मी म्हटलं मला भुट्टा दिसला, तर मग मी भुट्टा खाल्ला. यांनी स्वतःसाठी मूग पकोडे ऑर्डर केले
आणि अधीराने स्वतःसाठी मागवली होती पावभाजी. सो आता त्यांचा वेट करायचा होता आणि कुठेतरी बसायचं होतं आम्हाला, तर म्हणून आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं आणि माहिती नाही ना दर्शनमध्ये किती वेळ लागणार होता, म्हणून आम्ही तिथून थोडं खाऊन निघालो आणि तिथे रुशाली आणि सत्यम यांनी आम्हाला जॉईन केलं आणि मग आम्ही निघालो दर्शनसाठी. तर मग मला तिथनं घ्यायचं होतं थोडीशी म्हणजे पूजेची टोपली वगैरे, तर ही त्यांनी 50 रुपीजमध्ये दिली होती मला, ज्याच्यात सगळ्याच गोष्टी होत्या, बेल, गंगाजल, धतुरा वगैरे सगळं जे आपण महादेवाला चढवतो. तिथे दही दूध अलाव नाही आहे महादेवाला चढवायला. सो गंगाजल वगैरे त्यांनी दिलं होतं. तर मग ते घेऊन आता आम्ही लागलो लाईनमध्ये. तर मला असं वाटते आतमध्ये एकदम प्रॉपर अरेंजमेंट्स आहे, बट ड्यू टू श्रावण महिना असल्यामुळे त्यांनी बाहेरपर्यंत खूप जास्ती गर्दी आहे. आणि घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात शेवटचं म्हणजे 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि आम्ही ते 3ऱ्या नंबरवर करत आहोत. कारण माझं असं होतं पहिले महाराष्ट्रातले करून घेऊ, नंतर बाकीचे जसे होईल तसे तसे करू असं. तर आणि श्रावणही सुरू होता आणि मेन म्हणजे आमचं म्हणजे ॲडजस्ट पण झालं, कारण नवऱ्याचं ऑफिस, मुलीचं स्कूल, माझ्या सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज करून आपल्याला जावं लागते. बट 1.5 तासात एकदम खूप चांगलं आमचं दर्शन झालं. तिथे फोन वगैरे अलाव नव्हते म्हणून नंतरच्या काहीच गोष्टी मी रेकॉर्ड नाही करू शकली, बट फक्त अवघ्या 1.5 तासात आमचं पूर्ण दर्शन झालं. आणि इथलं दर्शन पण खूप छान झालं श्रावण महिन्यात, कारण मला म्हणजे इथे आतमध्ये येऊ देतात देवळाच्या. आणि मग नंतर देवळातून ज्यावेळेस आम्ही बाहेर वगैरे निघालो, बाहेर निघाल्यानंतर मला माझ्या घरी एक पिंड घ्यायची होती शंकरजीची, आणि इथे पंचधातूची पिंड होती. तर मला ही छान वाटली, कारण माझा देवारा छोटा आहे तर त्याच्यात ही छोटीवाली पिंड बसते, तर म्हणून मग मी छोटी पिंड घेतली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट घरी. 5, 5:15 आम्हाला दर्शन करायला लागले. तिथून निघता आम्हाला 5:30 वगैरे वाजले आणि आता तर खूप जास्ती जोरात भूक लागलेली होती, म्हणून मग आम्ही इथे ढाब्यावर आलेलो होतो, कारण आम्हाला ढाब्यावरची जी आहे ना दाल रोटी वगैरे खूप जास्ती आवडते. आणि मग आम्हाला हा ढाबा दिसला. तर इथला जो ॲम्बियन्स होता ना तो तुम्ही बघू शकता, खूप छान नयनरम्य होता. बट इथे एक ड्रॉबॅक असाही होता, कारण हे ओपन गार्डन असल्यामुळे तिथे ना मच्छर पण खूप जास्ती होते. माझ्या मुलीला 1-2 मच्छर चावले. ऑर्डर यायचा आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ अधीराज डिमांड मी पण झोका घेते. अधीरा कसा घेते का झोका? नागली द्या, मस्त राहते ते. अजून रोस्टेड नकाच करा ना, तिघही फ्राईड करा, मसाला नका द्या. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं जेही लवकर स्टार्टर देऊ शकता ते द्या. तर म्हणून त्यांनी आम्हाला पापड वगैरे दिले आणि हा होता हराभरा कबाब. सो त्यांनी विदिन 10 मिनिट्स आमचं स्टार्टर आणलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, माझे खूप सगळे व्लॉग्स बघितले असेल तर आमच्या याच्यात जी पनीरची भाजी आहे ना ती कॉमन असते. तर हे पनीर थोडं वेगळं होतं, म्हणजे स्टफ पनीर होतं, त्यांची ती स्पेशालिटी होती. ते पनीर आम्ही ट्राय केलं आणि रोटी पण 3 टाईप्सच्या आम्ही ट्राय केल्या. जेवण पण खूप छान होतं, अमेझिंग म्हणजे. आणि सर्विस तर खूप फास्ट होती. मला असं वाटतं याच्यासाठी होती कारण आम्हीच होतो, बाकी कोणीच नव्हतं. आणि म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 6:37 o'clockच्या आसपास होतो ना तिथे, तर म्हणून लोकांची पण यायची गर्दी नव्हती तिथे. मग आम्ही लास्टमध्ये डेझर्ट वगैरे थोडंसं खाऊन आम्ही निघालो पुण्याला. म्हणजे मी माझा ब्लॉग एंड करत आहे आता. मी आल्या जस्ट शूट करून घेतलं होतं, कारण मला माहिती आहे 12 वाजले होते. सो माझी जी आजची अर्निंग आहे ती चालली गेली असती, म्हणून तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये माहिती पडेल आजची अर्निंग किती होती, प्लस आज आम्ही किती जास्ती चाललो. म्हणजे आजचा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक होता. सकाळी आम्ही 6 वाजतापासून निघालो तर रात्री 11:15 वाजेपर्यंत आम्ही बाहेर होतो आणि त्याच्यातही किती सगळी ट्रॅव्हलिंग होती. तर ओरिजिनल प्लॅन आमचा असा होता की आम्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून मुंबई रिटर्न जाणार होतो. बट सकाळी जो किस्सा झाला, म्हणजे सकाळी इतकी जास्ती आम्हाला ट्रॅफिक मिळालं, म्हणजे ज्या जागेवर आम्ही 11:15 वाजता पोहोचणार होतो तिथे पोहोचायला आम्हाला 2:30 वाजले. आणि मग आता रात्रीची वेळ होती, तर मग हे लोक सोबत होते आमच्या, तर म्हणून आम्ही रादर दॅन गोईंग टू मुंबई आम्ही पुणे रिटर्न आलो त्यांच्याकडे.
सो आज म्हणजे हा एक अनएक्सपेक्टेड प्लॅन होता पुणेला येणं. नाही तर आमचा ओरिजिनल प्लॅन आम्ही दुसरं अजून एक डेस्टिनेशन जाणार होतो, शेगाव जाणार होतो. बट ते आता नेक्स्ट कधीतरी करू, कारण शेगाव गेलो असतो तर अधिराची मंडेची स्कूल गेली असती. म्हणून तो प्लॅन थोडा होल्डवर ठेवला. आम्ही जाऊ बट यावेळेस नाही जाऊ. सो आजचा जो व्लॉग होता तो असा होता. आणि ज्योतिर्लिंगाची अजून एक स्पेशालिटी अशी आहे, महाराष्ट्रातले माझे 3ही ज्योतिर्लिंग झालेले आणि प्रत्येक ज्योतिर्लिंग मी डबल केलेलं आहे. ऑलमोस्ट 12 वाजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आज आम्ही ऑलमोस्ट 14,000 स्टेप्स चाललेलो आहे. आणि त्याच्यानंतर आजची जी लाईव्ह रनिंग आहे ती तुम्हाला दाखवते. म्हणजे लिटरली मी 0 काम केलं होतं, बट असं झालं होतं की मी फ्रायडेला काम केलं होतं आणि त्याच्यानंतर 1-2 एनरोलमेंट्स होती. सो जे काम मी फ्रायडेला केलं होतं त्याचं आउटपुट मला सॅटर्डेला मिळालं, असं झालं. सो म्हणून जेव्हा मी म्हणते ना तुमचे ऑटोमेशन्स तुमच्यासाठी काम करते, सो दिस इज द प्रूफ. म्हणजे मी सॅटर्डेला काही काम नही करता स्टील आय एम एबल टू अर्न 4,000 रुपीज. सो दिस इज द ब्युटी ऑफ दिस प्लॅटफॉर्म. सो आजचा दिवस असा होता. सो गुड नाईट, सी यू नेक्स्ट व्लॉग.